कधी असा विचार आलाय का की तुमचं नशीब दुसऱ्याच्या हातात नाही तर तुमच्या विचारांच्या हातात आहे? आपण जे बोलतो, जे भावनांनी अनुभवतो, त्याच लहरी विश्वात पसरतात आणि विश्व नेहमी उत्तर देतं, शांतपणे, प्रेमाने. पण आपल्याला ते ऐकता येतं का? आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो, कारण आज आपण जाणून घेणार आहोत त्या पुस्तकाबद्दल जे सांगतं तुमचं प्रत्येक विचार विश्वाशी संवाद साधतं. या पुस्तकाचं नाव आहे आस्क अँड इट इज गिव्हन. एस्थर आणि जेरी हिक्स यांनी लिहिलेलं. आणि हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की विश्व कसं ऐकतं आणि तुम्ही त्याच्याशी कसे जोडलेले आहात. एस्थर हिक्स म्हणते, मी लिहित नाही, मी वाहते. तिच्या माध्यमातून अब्राहम नावाचं एक ऊर्जात्मक चेतन गट बोलतो. हा संदेश म्हणजे प्रेम, आनंद आणि आकर्षणाच्या नियमाचा थेट स्पष्टीकरण आहे. जेरी हिक्स हा तिचा साथीदार, तिच्या प्रवासाचा आधारस्तंभ. दोघांनी मिळून लोकांना एकच गोष्ट समजावली की तुम्ही तुमच्या विचारांनी तुमचं आयुष्य तयार करता. विश्व शब्दांना नाही तर भावनांना प्रतिसाद देतं. तुम्ही आतून जे अनुभवाल तेच बाहेर वास्तव बनतं. या पुस्तकाचं तत्त्व अत्यंत साधं पण जादुई आहे. मागा आणि तुम्हाला दिलं जाईल. पण ही मागणी तोंडाने नव्हे तर भावनेने असते. अनेक जण म्हणतात, मला चांगली नोकरी हवी आहे, पण मनात भीती असते की हे कसं शक्य होईल. विश्व त्या शंकेलाही ऐकतं आणि थांबतं, कारण विश्वाचं काम आहे देणं, पण तुमचं काम आहे विश्वास ठेवून मागणं. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने म्हणता, हो मला हे मिळेल, तेव्हा विश्व सिग्नल पकडतं आणि त्याच लहरीवर काम सुरू करतं. म्हणूनच पुस्तक सांगतं, जे नको आहे त्यावर लक्ष केंद्रित करू नका. जे हवं आहे त्याचं चित्र मनात जिवंत ठेवा. मागणं म्हणजे पहिला टप्पा. प्रत्येक विचार, प्रत्येक इच्छा ही एक विनंती आहे. तुमचं काम आहे स्पष्ट मागणं करणं. कसं मिळेल हे विश्वाचं क्षेत्र आहे. जसं तुम्ही GPS मध्ये डेस्टिनेशन टाकता आणि तो स्वतःच मार्ग शोधतो, तसंच विश्वही तुमच्या ऊर्जेवरून मार्ग बनवतं. आपण फक्त डेस्टिनेशन विसरतो आणि रस्त्यात हरवतो. मागा, पण विश्वास ठेवा की विश्व तुमचं ऐकतंय. ही श्रद्धा म्हणजे आकर्षणाचं पहिलं बीज. दुसरा टप्पा आहे इट इज गिव्हन. विश्व लगेच म्हणतं, हो दिलं गेलं आहे. ज्या क्षणी तुम्ही काही इच्छिता त्या क्षणी ती इच्छा ऊर्जा स्वरूपात तयार होते. पण आपण त्या लहरीवर जोडलेले नसतो, म्हणून आपल्याला ती गोष्ट दिसत नाही. विश्व वेळ, अंतर किंवा मर्यादांमध्ये अडकलेलं नाही, ते फक्त व्हायब्रेशन ओळखतं. तुमचे विचार, भावना आणि विश्वास जर एका फ्रिक्वेन्सीवर आले तर तुम्ही मागितलेलं वास्तव तुमच्याकडे येतं. म्हणूनच आत्मविश्वास हवा असेल तर आधी स्वतःला आत्मविश्वासी समजा. जसं तुम्ही अनुभवाल तसं विश्व प्रतिसाद देईल. भावना म्हणजे तुमचा दिशादर्शक. जेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं तेव्हा तुम्ही योग्य प्रवाहात आहात. जेव्हा राग, भीती किंवा असुरक्षितता वाटते तेव्हा तुम्ही प्रवाहाच्या विरोधात पोहत आहात. आपल्याकडे नेहमी एक पर्याय असतो, चांगलं वाटण्याचा. पुस्तक सांगतं, फील गुड फर्स्ट अँड एव्हरीथिंग एल्स फॉलोज. अनेक जण म्हणतात, मला यश आलं तर मी आनंदी होईन. पण विश्वाचं तत्व उलटं आहे. तुम्ही आनंदी राहा, मग यश तुमच्याकडे येईल. भावना म्हणजे संकेत. जर तुम्ही रोज स्वतःला विचारलत, आज मला कसं वाटतं, तर तो एक छोटा प्रश्न तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. पण आपल्या इच्छा पूर्ण होण्यात एक मोठा अडथळा आहे. रेझिस्टन्स म्हणजे विरोध. आपणच आपल्या इच्छांना रोखतो. आपण म्हणतो, मी पात्र नाही, माझ्याकडे साधनं नाहीत, हे माझ्यासाठी नाही. हे विचार म्हणजे प्रवाहात खडा टाकणे. विश्व नेहमी देण्याच्या प्रवाहात आहे, पण आपण त्या प्रवाहात अडथळा आणतो. पुस्तक सांगतं, लेट गो. नियंत्रण सोडा, भीती सोडा, कारण जेव्हा तुम्ही सोडता तेव्हाच ऊर्जा वाहते. हे सोडणं म्हणजे पराभव नाही तर विश्वासाचं सर्वोच्च रूप आहे. यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा टप्पा, अलाउइंग म्हणजे स्वीकारण्याची कला. मागणं सोपं असतं, पण स्वीकारणं अवघड. आपण मागतो पण लगेच विचारतो, कधी मिळेल, कसं मिळेल. या घाईत आपण विश्वाचं उत्तर ऐकतच नाही. पाण्यावर तरंगताना जितके रिलॅक्स राहाल तितके सहज तरंगाल. तसंच जेव्हा तुम्ही शांत राहता विश्व तुमचं मागणं पूर्ण करतं. अलाविंग म्हणजे विश्वावर पूर्ण विश्वास ठेवणं. तुम्ही सांगता, मी माझं काम केलं आणि आता विश्वाचं काम सुरू आहे. तेव्हाच जादू घडते.
कृतज्ञता ही या प्रक्रियेचं हृदय आहे. एस्थर म्हणते, ग्रॅटिट्यूड इज द हायेस्ट फ्रिक्वेन्सी. जेव्हा तुम्ही धन्यवाद मनापासून बोलता, विश्व म्हणतं आणखी दे. कृतज्ञता म्हणजे संपन्नतेचं दार. दररोज सकाळी 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. ही छोटी सवय तुमचं व्हायब्रेशन बदलते. जेव्हा लक्ष अभावावरून कृतज्ञतेकडे वळतं, तेव्हा तुम्ही रिसीव्ह मोडमध्ये जाता. आणि रिसीव्ह मोडमध्ये असणं म्हणजे विश्व तुमच्याशी थेट संवाद करते. कल्पना ही निर्माणाची पहिली पायरी आहे. प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते, आधी मनात, नंतर वास्तवात. एस्थर सांगते, जर तुम्ही कल्पना करू शकता तर ते आधीच विश्वात अस्तित्वात आहे. कल्पना म्हणजे बीज आणि भावना म्हणजे त्याचं पाणी. दररोज काही क्षण स्वतःला तसं अनुभवा जसं तुम्हाला व्हायचंय. कल्पना करा की तुम्ही ते आयुष्य जगत आहात, तो आनंद अनुभवत आहात. विश्व त्या भावनेशी जोडतं आणि ते वास्तव घडवतं. कल्पनेला मर्यादा नका लावू, विश्व अमर्याद आहे. कधीकधी मात्र सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे सोडून देणं. आपण परिणामांवर इतकं नियंत्रण ठेवू पाहतो की प्रवाह थांबतो. पण विश्वावर विश्वास ठेवणं म्हणजे म्हणणं की मला माहीत नाही कसं होईल, पण मला खात्री आहे की होईल. विश्व तुमच्या बाजूने आहे. काही गोष्टी उशिरा मिळतात कारण विश्व आधी तुम्हाला तयार करतं. तुम्ही चिंता थांबवल्यावर विश्वाचं काम सुरू होतं. एस्थर म्हणते, जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा विश्व बोलतं. म्हणूनच संयम ही आकर्षणाच्या नियमाची खरी परीक्षा आहे. आजच्या जगात या पुस्तकाचं महत्त्व अजून वाढतंय. आपण सतत बाहेरचं बदलायचा प्रयत्न करतो, नोकरी, संबंध, पैसा. पण बाहेरचं वास्तव हे आतल्या स्थितीचं प्रतिबिंब आहे. जर आत आनंद आहे तर बाहेरही आनंद मिळेल. जर आत असुरक्षितता आहे तर बाहेरचं जगही अस्थिर वाटेल. आस्क अँड इट इज गिव्हन सांगतं की आपल्या विचारांवर लक्ष ठेवा, कारण तेच भविष्य तयार करत आहेत. आजचा काळ आपल्याला शिकवतो की मानसिक शांतता म्हणजेच यशाचं मूळ आहे. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स म्हणजे मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि समृद्धीचा पाया. एस्थर हिक्सने भावनांचा एक इमोशनल स्केल दिला आहे. भीती, निराशा, असुरक्षितता या खालच्या तरंग आहेत, तर आनंद, प्रेम आणि कृतज्ञता या उच्च तरंग. तुम्हाला उच्च पातळीवर जायचं असेल तर एकदम उडी मारू नका. फक्त एक पायरीवर या. रागातून आशेपर्यंत, आशेतून आत्मविश्वासात, आत्मविश्वासातून आनंदात. हा क्रमिक प्रवास दीर्घकाळ टिकतो. विश्वाला तुमचा प्रयत्न दिसतो आणि ते त्याला प्रतिसाद देतं. या सर्व प्रवासाचा सारांश म्हणजे लेखकांचा एकच संदेश: यू आर द क्रिएटर ऑफ युअर रियालिटी. तुमचं आयुष्य कोणाच्याही हातात नाही, ते तुमच्या विचारांच्या, भावना आणि श्रद्धेच्या दिशेने वाहतं. जर तुम्हाला परिस्थिती बदलायची असेल तर भावना बदलायला सुरुवात करा. विश्वावर विश्वास ठेवा. मागा, पण मनापासून मागा. विश्व नेहमी उत्तर देतं. हो, दिलं गेलं आहे. आता फक्त ते स्वीकारायची वेळ आहे. मित्रांनो, आजचं हे पुस्तक आपल्याला एक अद्भुत सत्य दाखवतं की आपलं आयुष्य योगायोगाने नाही तर जाणीवपूर्वक निर्माण झालं आहे. प्रत्येक विचार एक बीज आहे, प्रत्येक भावना त्याचं पाणी. म्हणून स्वतःला विचारा, मी काय विचार करतोय? कारण तुमचा विचारच तुमचं भविष्य आहे. आस्क अँड इट इज गिव्हन ही फक्त एक कथा नाही, ही एक जाणीव आहे की आपण विश्वाशी थेट जोडलेले आहोत. मागा, विश्वास ठेवा आणि स्वीकारा. हे 3 शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतात. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपल्या भावनांवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे जीवनावर प्रभुत्व मिळवणे. आणि जर तुम्हाला या ऊर्जेचा पुढचा टप्पा अनुभवायचा असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. थिंक अँड ग्रो रिच, तुमचं मन श्रीमंतीकडे नेणारं रहस्य. तो व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर आहे. बुक बोलीवर आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत एकच मंत्र लक्षात ठेवा: मागा, विश्वास ठेवा आणि स्वीकारा.